रामकृष्ण हरी माऊली. काल आपण पहिल्या अध्यायाच्या शेवटी पाहिलं की महापराक्रमी अर्जुन मोहाच्या आहारी जाऊन पूर्णपणे खचले होते. ज्या हातांनी शत्रूंचा थरकाप उडवला त्या हातातून गांडीव धनुष्य गळून पडलं होतं आणि ते रडत रडत रथाच्या मागच्या भागात जाऊन बसले होते. आज आपण तिथूनच पुढे जाणार आहोत. आज आहे ज्ञानेश्वरीचा दुसरा अध्याय, ज्यांचं नाव आहे साख्ययोग. या अध्यायात आता साक्षात जगद्गुरु भगवान श्रीकृष्ण पहिल्यांदा बोलणार आहेत आणि संभ्रमात पडलेल्या अर्जुनाला म्हणजे आपल्याला जीवनाचे सर्वात मोठे सत्य समजवणार आहेत. चला तर मग थोडे विचार माऊलींचे ऐकूया आणि थोडं मनातलं बोलूया. श्रोते हो, रथाच्या मागे डोक्याला हात लावून रडणाऱ्या अर्जुनाकडे पाहून भगवान श्रीकृष्ण मंद मंद हसतात. माऊली ज्ञानेश्वर महाराज इथे इतके सुंदर वर्णन करतात की समोर युद्ध उभे आहे आणि अशा गंभीर प्रसंगी साक्षात परमेश्वर किती शांत आणि प्रसन्न आहेत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला प्रेमाने आणि थोड्या अधिकाराने म्हणतात, अरे अर्जुना, हा काय वेडेपणा लावला आहेस? तू तर इतका मोठा शूरवीर आहेस, मग ऐन युद्धाच्या वेळी तुझ्या मनात हे अज्ञान आले कुठून? हा कसला मोह? तेव्हा अर्जुन खूप भावुक होतात. ते भगवान श्रीकृष्णांच्या चरणी साष्टांग नमस्कार करतात आणि म्हणतात, देवा, मला या क्षणाला काय योग्य आणि काय अयोग्य हे काहीच सुचत नाहीये. मी आपल्याला शरण आलो आहे. मी आपला शिष्य आहे. कृपया मला योग्य मार्ग दाखवा. जेव्हा अर्जुन पूर्णपणे शरणागत होतात तेव्हा श्रीकृष्ण त्यांना आत्म्याचे परम ज्ञान द्यायला सुरुवात करतात. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला समजवताना म्हणतात, अर्जुना, तू त्यांच्यासाठी रडत आहेस जे कधी मरणारच नाहीत. तू विश्वपितामह आणि द्रोणाचार्य यांच्या शरीरासाठी रडतो आहेस. पण लक्षात घे, आत्मा हा कधीच मरत नाही. माऊलींनी या अध्यायात आत्म्याचे इतके सुंदर वर्णन केले आहे की ते आपल्या थेट मनाला भिडते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आपण आपले जुने कपडे खराब झाल्यावर ते टाकून देतो आणि नवीन कपडे परिधान करतो ना, अगदी तसेच हा आत्मा जुने झालेले शरीर सोडून नवीन शरीरात प्रवेश करतो. मग शरीराचा अंत झाला म्हणून शोक कशासाठी करायचा? या आत्म्याला जगातील कोणतेही शस्त्र कापू शकत नाही, अग्नी याला जाळू शकत नाही, पाणी याला ओले करू शकत नाही आणि वारा याला सुकवू शकत नाही. आत्मा अजन्म, अमर आणि अविनाशी आहे. परमेश्वराने अर्जुनाला समजावले की कर्तव्य बजावत असताना जर आपल्याला युद्ध करावे लागत असेल तर तू कोणाला मारत नाहीयेस आणि कोणी मरतही नाहीये. तू फक्त तुझे क्षत्रिय म्हणून कर्तव्य पूर्ण कर. या अध्यायाचा सर्वात सुंदर भाग म्हणजे जेव्हा अर्जुन देवांना विचारतात, कृष्णा, हे सगळे ऐकून जो माणूस स्थिर बुद्धीचा होतो त्याला आपण काय म्हणतो? तेव्हा त्यांची लक्षणे काय असतात? तेव्हा भगवान श्रीकृष्ण एक सुंदर शब्द वापरतात, स्थितप्रज्ञ. स्थितप्रज्ञ म्हणजे अशी व्यक्ती जी आयुष्यात सुख आले म्हणून खूप हुरळून जात नाही आणि दुःख आले म्हणून खचून जात नाही. माऊली म्हणतात, जसा कासव संकटाच्या वेळी आपले सर्व अवयव आपल्या पाठीच्या ढालीखाली सुरक्षित ओढून घेतो, तसाच खरा ज्ञानी माणूस संकटाच्या वेळी आपल्या मनाला आणि इंद्रियांना आवर घालतो. जो सुखात आणि दुःखात सारखाच शांत राहतो तोच खरा संत. श्रोते हो, आपण आता थोडं मनातलं बोलूया. हा दुसरा अध्याय आज आपल्या रोजच्या जगण्यात काय कामाचा आहे? आपणही बऱ्याचदा अर्जुनासारखे लहान लहान संकटांनी खचून जातो आणि रडत बसतो ना, माझ्या सोबत असं का झालं? माझी माणसं मला सोडून गेली, माझं खूप मोठं नुकसान झालं. आपण या नश्वर जगाच्या मोहात इतके अडकतो की आपले मुख्य कर्तव्यच विसरून जातो. ज्ञानेश्वरीचा हा दुसरा अध्याय आपल्याला सांगतो की परिस्थिती कशीही असो, सुख असो वा दुःख, यश असो वा अपयश, मनाचा समतोल कधीही गमावू नका. जे गेले त्याचे दुःख करत बसू नका आणि जे समोर आहे त्या कर्तव्यापासून पळू नका. हेच मनाचे स्थैर्य आपल्याला वारीतल्या वारकऱ्यांमध्ये दिसते. पायाला फोड आले, अंगावर पाऊस पडला तरी वारकरी विठ्ठलाच्या नामात स्थिर असतात. आपल्यालाही आयुष्याच्या वारीत असे स्थितप्रज्ञ बनायचे आहे. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की फक्त ज्ञान मिळवणे पुरेसे आहे की आपल्याला प्रत्यक्ष कर्म करावे लागेल.